महाराष्ट्रातील वारकरी प्रभू रामांच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये दाखल झाले। अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील 40 वारकऱ्यांनी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले। त्याचबरोबर अयोध्येमध्ये पोहोचलेल्या महाराष्ट्रातील भक्तांनी फेर धरला, तसेच गवळण म्हणत वातावरणात उत्साह भरला। रामाचं मंदिर पूर्ण झालेलं आहे, याचा आनंद, नवीन मंदिर हे आनंददायी आहे। मोदींनी मंदिर बनवलं अशी भावना यावेळी भक्तांनी व्यक्त केली। याच महाराष्ट्रातील भाविकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। वर्षभर शेतामध्ये राबून पंढरीची वारी करणारे सगळे वारकरी आता ज्या व्याकुळतेने ते पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातात, त्याच व्याकुळतेने, त्याच भावनेने आता प्रभू श्री रामांचं दर्शन घेण्यासाठी या अयोध्या नगरीमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत। अगदी नगर जिल्हा असेल, शिरूर तालुका असेल आणि पुण्याजवळच्या आजूबाजूचे हे सगळे भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि प्रभू श्री रामांचं दर्शन घेऊन ते आता त्यांचा पुढचा प्रवास करत आहेत। ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून भाविकांची संख्या अयोध्येमध्ये येणारी वाढते, त्यातली महाराष्ट्राची संख्या देखील लक्षणीय आहे। आजी कुठून आलेला आहेत, रामांचं दर्शन घेतलेलं आहे, काय भावना आहेत? आता आम्ही नगरवरून आलेले आहेत। बर, राम मंदिर पाहण्यासाठी, नवीन राम मंदिर आहे, त्याचं उद्घाटन आहे। बर, त्याच्यासाठी आम्ही खूप उत्साहाने आलेले आहेत, खूप आनंदाने, खूप लय मोठं। गेले अनेक वर्ष राम मंदिर होणार होतं, प्रतीक्षा होती, झालेलं आहे, दर्शन घेतलेलं आहे, काय भावना आहे? काय भावना? चांगलं वाटतं आम्हाला, म्हणजे हा आनंद झालाय खूपच। रामाचं मंदिरही छान झालेलं आहे, खूपच आनंद झालाय। वारकरी संप्रदाय आपला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तुम्ही देखील महाराज आहात। आता रामाचं मंदिर होतंय, 500 वर्षांनंतरची प्रतीक्षा संपते आणि तुम्ही अयोध्येमध्ये आलेला आहे, काय सगळ्या भावना आहेत? याच्यापूर्वी आम्ही अगोदर आलो होतो 10 वर्षापूर्वी अयोध्येमध्ये, त्याच्यामध्ये आणि आताच्या याच्यामध्ये बराच आसमानचा फरक झालाय, कारण आता हे सर्व मोदींचीच कृपा म्हणायची। तर हे सगळे ज्या पद्धतीने वारी करत हजारो किलोमीटर चालत हे लोक जात असतात आणि आता मात्र जे आहेत ते एवढा लांबचा प्रवास करून प्रभू श्री रामांच्या अयोध्या नगरीमध्ये आलेले आहेत आणि दर्शन घेऊन ते आता त्यांच्या पुढच्या प्रवासाला जात आहेत। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।